दिवसाची सुरुवात अशी झाल्यावर अजून काय पाहिजे आयुष्यात. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता ही आमची शंभू सगळ्यांची लाडकी आहे. काकाची म्हणा, आत्याची म्हणा किंवा आजी आजोबा सगळ्यांची लाडकी आहे. इकडं तर माझी अजून काही आंघोळ पण झाली नव्हती आणि त्याच्या आधीच आमचं शौर्य निघाला तर सकाळ सकाळी वावरात कोबी काढायला. कोबीला लागणारी पोती वगैरे काढून ठेवली होती कारण तिथं गेल्यावर गडबड नको. आणि ही आमची गौराबाई सकाळ सकाळी ऊन घेत थांबली होती. आता ती प्रेग्नेंट आहे ना, तिला बाळपण होईल. इथं माझं अजून शंभूसोबत खेळून होय ना आणि तेच मला पप्पा आले होते वावरात न्यायला. हम जा रहे हैं अभी वावर में. मिरच्यांना नाही कशाला, नारळाला मीठ टाकायला. नंतर मग घमेल्यात मीठ काढून प्रत्येक झाडाला थोडं थोडं टाकलं. आणि आमच्या मॅडम कॉलेजवरून येता येताच त्यांना थांबून घेतलं होतं. मग काय घेतलं तिला पण मदतीला. आता हे मोठं मीठ का टाकतात झाडांना, तर झाडाची मुळं चांगली मजबूत आणि झाडांची वाढ चांगली व्हावी ना म्हणून झाडाला मीठ टाकतात. मीठ टाकून झाल्याच्या नंतर मग पाणी दिलं झाडांना. झाडांना हाताने पाणी घालायची गरज नाही कारण पप्पांनी पूर्ण पाईप लावून घेतलेत आणि त्याला छोटे छोटे नळ केले. त्याच्यामुळं नळ फक्त चालू करायचा, मग झाडांना पाणी आपोआप जातं. मला जर कॉलेजला सुट्टी असेल ना तर मी पूर्ण दिवस झोपून काढते. आणि तुम्ही पण जर माझ्यासारखे झोपाळू असाल ना तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजच्या पुरता एवढाच बस.